खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी माळशिरसमधला आपला गड राखला। माजी आमदार राम सातपुते यांनी त्यांना कडवी टक्कर दिली आहे। बार्शी तालुक्यात माजी आमदार भाजप नेते राजेंद्र राऊत यांनी विरोधकांचा सुपडा साफ केलाय। बार्शीमध्ये 6 जिल्हा परिषदेच्या आणि 12 पंचायत समितीमध्ये भाजपची सत्ता आलेली आहे। बार्शी तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 6 पैकी 6 आणि पंचायत समितीच्या 12 पैकी 12 जागी भाजप जिंकली। निश्चितपणानं सुरुवातीला तर मी माझ्या तालुक्यातील सर्व जनता जनार्दनांचं, माझ्या माता भगिनींचं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो। त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती गेली 20 वर्ष ही पंचायत समिती आणि आता जी 5 वर्ष रौप्य महोत्सव साजरा करण्याची संधी या तालुक्यातील जनतेने या ठिकाणी आम्हाला दिली, त्याबद्दल मी संपूर्ण या तालुक्यातील जनतेचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो। आणि सोलापूरच्या मोहोळ तालुक्यामधील कुरुल जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांना मोठा धक्का बसलाय। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांचा 1303 मतांनी पराभव झाला। भाजपचे उमेदवार सचिन जाधव यांचा कुरुल जिल्हा परिषद गटामध्ये विजय झालाय। जरी या निवडणुकीमध्ये माझा स्वतःचा, माझ्या भावाचा आणि आमच्या काही उमेदवारांचा पराभव झाला असला तरी मोहोळ तालुक्यातली ही दंडेलशाही विरुद्धची लढाई जी आहे ती अशीच चालू राहणार। उमेश पाटील निकराने या मोहोळ तालुक्यामधल्या अनगरकरांच्या दडपशाही, दंडेलशाहीच्या विरोधामध्ये निश्चितपणे लढा देत राहणार आणि आम्हाला मतदान दिलेल्या आणि न दिलेल्याही मतदारांच्या करता यापुढच्या काळामध्ये यापूर्वी जसं काम करत होतो त्याच ताकदीनं काम करणार। आणि सोलापुरातल्या मोहोळमध्येही भाजपने जल्लोष केला। मोहोळमध्ये माजी आमदार यशवंत माने यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला। उमेश पाटील यांच्या पराभवानंतर माजी आमदार राजन पाटलांनी दंड थोपटलाय। उमेश पाटील आणि त्यांचे बंधू संतोष पाटील या दोघांचाही पराभव झाला। राजन पाटील यांच्या नेतृत्वात मोहोळ तालुक्यात भाजपला दणदणीत यश मिळालं। आणि सांगोला पंचायत समितीवरती शेकाप आणि दीपक आबा साळुंखे गटाची एकाहाती सत्ता आली आहे। सांगोला पंचायत समितीवर 50 वर्षाची शेकापची सत्ता अबाधित राखण्यात यश आलंय। सांगोला पंचायत समितीच्या 14 पैकी 9 जागी शेकापचा विजय झालाय। सांगोला पंचायत समितीवर एक हाती सत्ता आल्यानंतर आमदार बाबासाहेब देशमुखांनी जल्लोष केलाय। उमेदवारांना निवडून आणण्यासाठी या सर्वांनी मेहनत घेतलेली आहे आणि स्वर्गीय आबासाहेबांच्या निधनानंतर जी पहिली पंचायत समितीची निवडणूक होती आणि एक हाती ज्या पद्धतीने आबासाहेब आणि दीपक आबा एकत्रित येऊन कारभार करायची, निवडणुकीला सामोरे जायचे आणि त्याच पद्धतीने आज शेतकरी कामगार पक्ष, दीपक आबा गट आणि RPI यांच्या सहकार्याने या पंचायत समितीवरती 50 वर्षाची सत्ता अबाधित ठेवण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे। आपल्या माध्यमातून कार्यकर्त्यांना आव्हान आहे की आबासाहेबांनी दिलेला संदेश आहे की विजयाने हुरळून जायचं नाही आणि पराभवाने खचून जायचं नाही। विजयी जल्लोष साजरा करत असताना कोणालाही त्रास होणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घ्यावी। आणि इकडे सोलापुरातील भाजपच्या विजयानंतर बार्शीत कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। दुचाकी गुलालामध्ये फिरवत कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला। तर इकडे धाराशिवमध्ये तानाजी सावंत यांचे बंडखोर पुतणे धनंजय सावंत यांचा विजय झालाय। धनंजय सावंत यांच्या कुटुंबियांनी जल्लोष केलाय। धनंजय सावंत यांच्या कुटुंबियांनी जोरदार जल्लोष केलेला आहे या विजयानंतर। गोरराख्याचं पोरग, गोरराख्याच्या पोराने सगळ्यांनी जसे माझे सवंगडे आहेत तसे त्यांनी त्यांना निवडून आणलं, त्यामुळं हा खरा विजय त्या गोरराख्यांच्या पोरांच्या चरणी अर्पण। नाही, विजय झाला मला वाटतं मी आहे, माझे आणखीन बरेचसे सहकारी जिल्ह्यामध्ये अपक्ष निवडून आलेले आहेत। आता पुढची ध्येय धोरण दिशा ठरवू। 2029ला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी असं म्हणता येईल का? तयारी काय आमची दरवर्षी चालूच असते, ही तयारी म्हणता येणार नाही नांदी।